माझी आई बर का. नजरेत तिच्या अंगार दरबार झाला गपगार. कुणी घेईना पुढाकार साऱ्यांनीच मानली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला, हम लाएंगे शिवाजी को. आणि त्यानं विडा उचलला. नवतेचं अफजल खान, नवतेचं अफजल खान जिता जागता जणू सहिताने. कान बोलला छाती ठोकून, शिवबाला ताकद चिरडून. आता शिवबाचं काही खरं नाही. इकडं निजाम, तिकडं मोगल, पलीकडं इंग्रज. जो तो हेच बोलू लागला. महाराज आपला जीव मोलाचा आहे. खानाचं सैन्य अफाट आहे. त्याच्यासमोर आपला टिकाव लागणं अवघड आहे. काही दिवसांसाठी आपण कुठेतरी अज्ञातस्थळी निघून जाऊ. काय म्हणालात रायबा? मासाहेब, आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही. राजांचा जीव वाचणं गरजेचं आहे. रायबा, शिवबा केवळ आमचा पुत्र नाही, तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहत्तर, परंतु धाडपणे पळून जाऊन या मराठी मुलकाचा स्वाभिमान गमावता कामा नये. अशा वाघिणीचा द्योछावा. बाळासाहेब, आपला पुत्र आणि मराठी मुलकाचा स्वाभिमान विजय केला लावूनच परत. अशा वाघिणीचा द्योछावा गरीबाला कसा ठेचावा. डोक्यात नेहमी कावा, भेटीचा धाडला सांगावा. खानाच्या भेटीसाठी महाराजांना एक शानदार शामियाना उभारला होता. आणि अशा शामियान्यात खान डौलं पडुले राळा, खान डौलं पडुले राळा. सय्यद बंडा त्याच्या संगतीला, सय्यद बंडा त्याच्या संगतीला, शिवबाच्या संगती महाला. राजाला पाहून खान म्हणतो कसा, आओ आओ शिवाजी, आओ हमारे गले लग जाओ. खानानं राजाला आलिंगन दिलं आणि टकार केला. खानाभिमान मान्या, खानाभिमान मान्या. कट्यारीचा वाद त्यानं केला, कट्यारीचा वाद त्यानं केला. खरं खरं वाजय झाला, खरं खरं वाजय झाला. चिलखत होतंय अंगाला, चिलखत होतंय अंगाला. खानाचा वाद धुका गेला, खान घ्या पडला. इतक्यात महाराजाने पोटामध्ये पिचवट केला.